डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सर्वप्रथम माझा विनम्र अभिवादन। आणि आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रिन्सिपल सर म्हणजेच डॉक्टर SD चव्हाण सर, तसेच NSS कार्यकारी डॉक्टर माळी सर आणि NCC कार्यकारी डॉक्टर राजपूत सर, तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांना माझा सप्रेम नमस्कार। आज मी इथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझे मनोगत तुम्हाला व्यक्त करणार आहे। यावर्षी माझ्या आयुष्यात 2 मोठी यश मी गाठलेली आहे की ज्यासाठी मी खूप वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि ती 2 यश एका पाठोपाठ मला मिळाली। म्हणजे आधीच्या दिवशी डॉक्टरेट आणि दुसऱ्या दिवशी सेटचा रिझल्ट लागला आणि हे करत असताना म्हणजे प्रयत्न तर मी खूप केले आणि म्हणजे कधी थकले, निराश झाले, कधी सोडून द्यावं वाटलं, रडले, निगेटिव्हिटी पण आली, सगळ्या बाजूने निगेटिव्हिटी आली होती मध्ये, तर असं झालं होतं। पण या सगळ्यांमध्ये मला माझ्या गुरुजनांचा, माझ्या मित्रपरिवाराचा, माझ्या कलिगचा, माझ्या कुटुंबाचा, सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे। आणि याच्यामध्ये मी स्पेशली नाव घेईल प्रिन्सिपल सरांचं घेईल, इंगळे सरांचं घेईल, खेडकर मॅडमचं घेईल, ज्योती इंगळे मॅडमचं घेईल की यांनी मला सगळ्या परिस्थितीमध्ये मदत केलेली आहे। म्हणजे PhDच्या कामासाठी म्हणा, नेट सेटच्या अभ्यासासाठी म्हणा, या सगळ्यासाठी मला यांनी मदत केलेली आहे। तसंच कुटुंबाने पण मला तसं प्रोत्साहित केलेलं आहे वारंवार आणि हळूहळू कासवाच्या गतीने का होईना मी शर्यत जिंकलेली आहे, जिंकवादी मी आज पूर्ण केली। आता यांनी सांगितलं की अभ्यासासाठी तुम्हाला इकडे तिकडे फिरायची गरज नाही, तुमचा मोबाईल आहे, तुम्ही आहे। तुमचा मोबाईल म्हटलं म्हणजे तुम्हाला पूर्ण जग आता तिथं एका ठिकाणी गॅदर होऊन मिळालेला आहे। तर तुम्ही तुमचा अभ्यास मोबाईलवरून करा किंवा बुक्स वगैरे आहेत तिथून पण तुम्ही ते करू शकता। ज्यांना पण नेट सेट क्वालिफाय व्हायचं आहे किंवा पुढे या क्षेत्रामध्ये काही करायचं किंवा अदर काही करायचं आहे तर त्यांनी इथून प्रयत्न करा की ते त्यांचं जे यश आहे ते गाठू शकतील आणि मी त्यांना शुभेच्छा देते। तर तसेच सर्व प्राध्यापक वर्गाला म्हणजे माझे जे शिक्षक आहेत, म्हणजे जे सहकारी आहेत, त्यांना सुद्धा मी आजच्या शिक्षक दिनाच्या इथे शुभेच्छा देते। आणि या 7 स्टार ग्रुपने मला इथे इन्व्हाइट केलं, तसंच म्हणजे मान्यवरांनी सुद्धा मला इथे इन्व्हाइट केलं, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते व माझे 2 शब्द इथेच संपवते।